नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती। समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परां। जैसी भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारी। मग तृप्तीच्या अवसरी नाहीची होय। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा एकाध्यायी गीता म्हणून ज्याचा उल्लेख आहे अशा 18व्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। निष्काम कर्माच्या साधनेला प्रारंभ करणारा साधक क्रमाक्रमाने क्रममुक्तीच्या द्वारे ब्रह्मस्वरूपाला कसा प्राप्त होतो त्या क्रममुक्तीचा विचार परमात्मा 51, 52 आणि 53 श्लोकामध्ये प्रतिपादन करून पुढे 54व्या श्लोकामध्ये अशी योग्यता संपादन केलेला साधक त्याच्या जीवनामध्ये काय लक्षणं प्रगट होतात आणि त्याला फल काय प्राप्त होतं याचा विचार सांगतात। निष्काम कर्माने ज्याने अंतःकरण शुद्धी केलेली आहे, ईश्वराचा प्रसाद झाल्यामुळे ज्याला वैराग्य सिद्धी मिळालेली आहे, ज्याच्या जीवनामध्ये इहलोकातले किंवा परलोकातले कोणतेही विषयभोग आकर्षण निर्माण करत नाही, जो एकांतवासाचं सेवन करणारा, शब्दाधिक विषयांना त्यांची वासनेसहित परित्याग करणारा, ज्याने काया वाचा मन संयमित केलेला आहे आणि जो वैराग्याचा आश्रय करून कायम ध्यान योगामध्ये निष्णात झालेला आहे। अंतःकरणामध्ये कोणतेच विकार नाही, किंबहुना देहाच्या ठिकाणी अहंकार नाही, देहसंबंधी पदार्थाच्या ठिकाणी ममता नाही, किंवा कधीकधी देहाच्या ठिकाणी अहंताही असते, कधी देहाच्या ठिकाणी ममताही असते। या सर्व विकाराला ज्याने दूर सारलेला आहे, किंबहुना विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधनम ही सगळी साधनं परमार्थामध्ये येणाऱ्या प्रतिबंधाकरता आवश्यक असतात। एकदा प्रतिबंध निवृत्त झाला की त्या साधनाला सुद्धा आपल्या जवळ बाळगण्याचं काही काम नसतं। ज्याप्रमाणे आपल्याला जर भोजनातून तृप्ती मिळाली तर पुन्हा तो स्वयंपाक किंवा ते ताट वाटी तांब्या जवळ वागविण्याचं काही कारण नसतं। प्रवासाकरता आपण 4 चाकी वाहन घेतलं, मुक्कामाला गेल्यानंतर ज्याप्रमाणे त्या वाहनाची गरज नसते, जुन्या काळामध्ये प्रवासाला घोडे विकत घ्यायचे। घोडे म्हणजे प्रवासापुरता। आळंदीपासून पुण्यापर्यंत 4 चाकी आपल्याला मिळाला आहे घोडा, 4च पाय त्याला, मग त्याचं ठरलेलं भाडं द्यायचं आणि एकदा पुण्यामध्ये आपण जर त्या कार्यालयात गेलो, ते व्यापारी असायचे, त्यांचे प्रत्येक ठिकाणी कार्यालय असायचे। आळंदीच्या कार्यालयातून घोडं विकत घेतलं, पूर्ण नाही बरं, फक्त प्रवासापुरतं जेवढं भाडं लागतं तेवढं भाडं दिलं आणि पुण्याच्या ठिकाणी मुक्कामाला गेला तर त्या कार्यालयात घोडं सोडून द्यायचं। आणि मग आता मुक्कामाला गेलेला व्यक्ती विचार करतो का, नाथ महाराजांनी म्हटलं भाडी याचे घोडे, जे भाडं देऊन आपण प्रवासाकरता विकत घेतलेलं घोडं होतं, मुक्कामाला पोहोचल्यानंतर आता ते गावात फिरतंय का पुढं गवतावर चरतंय याचा कोणी विचार करतं का? नाही। जर त्याचा विचारच तो करत राहिला तर त्याला मुक्कामाला गेल्यानंतर बाकीची कामं करता येणार नाही। तसं वैराग्य असेल, ध्यान असेल, आणखीन अनेक प्रकारचे साधन असतील, हे ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सगळे साधनं करावे लागतात बरं। जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तवच या साधना भजावे लागे। जोपर्यंत बोध मिळत नाही तोपर्यंत साधनांचा परित्याग करू नये। आणि एकदा आपल्याला व्यवस्थित स्थिती प्राप्त झाली की साधनांचा आपोआप परित्याग होत असतो। जो साधनांचा परित्याग झाला त्याला शांती म्हणतात आणि ती शांती म्हणजे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून घेण्याची योग्यता आहे, त्याला ब्रह्मभाव योग्यता असं म्हणतात। त्या महात्म्याला जीवनमुक्त महात्मा म्हणतात का? अजून तो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाला नाही,
जिवंत असताना त्याचा निश्चय झाला आहे की मी ब्रह्मच आहे, पण ब्रह्म असंग आहे, निर्विकार आहे, एकमेवा द्वितीयम आहे, ज्याला नाव नाही, रूप नाही, कोणत्याही प्रकारचा आकार नाही, असं जे असंग स्वरूपाचं ब्रह्म, जे कोणत्याही प्रमाणाच्या, कोणत्याही वृत्तीचा, कोणत्याही इंद्रियांचा विषय होत नाही, अशा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं याला विदेहमुक्ती असं म्हणतात. आणि प्रारब्ध प्राप्त देह असताना अंतःकरणाचा निश्चय झाला की मी ब्रह्मच आहे, तर त्याला जीवनमुक्ती अवस्था असं म्हणतात. हा जीवनमुक्त महात्मा आहे. आणि मग त्याची प्रसन्न झालेली अंतःकरणाची वृत्ती, ब्रह्मभाव योग्यता, त्यामुळे जगातला एखादा पदार्थ प्राप्त करावा त्याची त्याला आकांक्षा नाही, किंवा एखादा प्रिय पदार्थ आपल्यापासून दूर गेला तर त्याच्याकरता रडतच बसावं असाही तो शोक करत नाही. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी सम असणाऱ्या परब्रह्माला तो पाहतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. कसा आहे तो? समः सर्वेषु भूतेषु. आणि यानंतर मदभक्तिम लभते पराम, अत्यंत श्रेष्ठ असणारी माझी भक्ती त्याला प्राप्त होते. आता इथं इतर आचार्यांनी भक्ती शब्दाचा अर्थ परमात्म स्वरूपाला प्राप्त होणारी, अत्यंत समीप असणारी अंतःकरणाची वृत्ती घेतली आहे. ज्ञानोबाने मात्र पराम भक्तिम या शब्दामध्ये परब्रह्म स्वरूप स्थितीच घेतलेली आहे. तो विचार क्रमाक्रमाने आपण पाहतोच आहे. आत्मबोध प्राप्त होण्याकरता साधनांचे श्रम करावेच लागतात. फक्त एवढंच आहे की परमार्थातले श्रम वाया जात नाही. काहीही करा. गुरुवर्य डॉक्टर बाबा एक वाक्य सांगत असतात, आनंदाश्रम स्वामी महाराजांच्या मुखातलं ते वाक्य आहे. परमार्थामध्ये काहीही करा. काहीही करा म्हणजे काही पण नाही बरं. काही म्हणजे कोणतं तरी साधन करा. जप करा, तप करा, व्रत करा, दान करा, तीर्थयात्रा करा, काहीही साधन करा, फक्त मरू नका. कारण जर मेले तर काही साधन करता येणार नाही. पण साधना केली तर ती आपल्याला क्रमाक्रमाने का होईना योग्य मार्गामध्ये घेऊन येईल. तुकोबारांचे प्रमाण फार गोडे बघा. बर्वे माझ्या मने केले पंथ येणे निघाले. माझ्या मनाने हे फार चांगलं केलं की मला चांगला मार्ग मिळाला. आणि ते एका गवळणीचं पण एक भाव आहे बघा. आजी नवल मी आले येणे राणे, भेटी अवचिती नंदाचे आकाने, गोवी सांगते सकळ ही जने, होते संचित आणि येणे तेने हो. आपलं काहीतरी पूर्वसंचित आहे, म्हणून पूर्वसंचिताने प्रारब्धाने मनुष्याला योग्य मार्ग मिळतो, योग्य संगती मिळते, योग्य प्रकारचे विचार मिळतात. आणि जर हे सगळं चांगलं मिळालं तर मगच म्हणायचं धन्य मी मानीन, आपुले संचित राहिलेसे प्रीत तुझे नामी, धन्य झालो आता यासी संदेह नाही, न चुके या बाही काळा हाती. जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेतच की नाही, पण सगळ्यांना कुठं भारतामध्ये जन्म मिळाला? भारतातही जन्म मिळाला तर सगळेच कुठं आस्तिक आहे? काही क्षेत्रात राहून नास्तिक आहे, सगळेच कुठं आस्तिक असतात? म्हणजे श्रद्धा सगळ्यांचीच नसते. श्रद्धा जरी सगळ्यांची असेल तर तत्पर सगळे नसतात. आणि जरी तत्पर असेल तर मन इंद्रियावर संयमही सगळ्यांचा नसतो. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियाः असा जर प्रकार असेल तर समजून घ्यावा हा गत जन्मातला पुण्याचा आपला स्टॉक किंवा बॅलन्स फार मोठा आहे. त्यामुळे आपल्याला ही योग्यता प्राप्त झाली. मग श्रम करावे लागतात. फक्त परमार्थातले श्रम वाया जात नाही. आत्मबोधी उद्यम करिता जो श्रम तोही जतश्रम होऊन जाय. तोही असणारा श्रम ज्या ठिकाणी शांत होऊन जातो त्याला म्हणतात आत्मबोध प्रसन्नता किंवा आत्मबोधाची प्रशस्ती. आणि ही असणारी अवस्था तो भोगतो बरं. यालाच जीवनमुक्त महात्मा असं म्हणतात. तेव्हा एखादा पदार्थ प्रिय म्हणून त्याची आपण आकांक्षा करावी किंवा प्रियाचा वियोग झाला म्हणून शोक करावं असा भाव राहत नाही का? सगळीकडे त्याला समभाव ब्रह्मभाव प्राप्त झाला. पाटीवर काढलेले अक्षर जसे हाताने पुसता येतात ते अक्षर अनुभवाला येत नाही, तसं तो जगाकडे पाहू लागला की भेद त्याच्या अनुभवाला येत नाही. उठती आत्मप्रधा ही भूतभेद व्यवस्था, मोडीत मोडीत पार्था वास पाहे तो. मग आता ह्या अवस्था कुठपर्यंत येतात?
आपण काल विचार पाहिला होता. दृष्टांताचा फक्त संदर्भ देऊन पुढे जायचं आहे. हे कायमच हा दृष्टांत येणार आहे बरं. हा आपल्याला जोपर्यंत निस्संदेह बोध होत नाही तोपर्यंत हे विचार सांगला ते दृष्टांत काही बदलणार नाही. ते घट पट रज्जू सर्प स्थाणू पुरुष शुक्ती रजत हे ठरलेलेच आहे. अजातवाद सांगायचं तर वंद्यापुत्र, विवर्तवाद सांगायचा असेल तर मग स्थाणू पुरुष रज्जू सर्प शुक्ती रजत हे ठरलेलेच उदाहरणं आहे. काही लोक म्हणले बघा डॉक्टर बाबांना, काय म्हणे तुम्ही एवढे दिवस झाले वर्षानुवर्ष हेच दृष्टांत नवीन दृष्टांत सांगा ना. बाबा म्हणे तू शोध. इतका असं दृष्टांत शोधता येत नाही शोधता. हे दृष्टांत म्हणजे खरंच पूर्व असणाऱ्या सगळ्या आचार्यांची फार मोठी कृपा आहे. गडद अंधकार असतात तर रज्जूवर पाय दिला असता. रज्जू म्हणजे दोरी. स्पष्ट प्रकाश असतात तर दोरी रूपाने कळाली असती. स्पष्ट प्रकाशही नाही, गडद अंधकार नाही, त्याला मंद अंधकार असं म्हणतात. काहीतरी आहे सामान्य ज्ञान, रज्जूच आहे असं ज्ञान नाही, म्हणजे विशेष स्वरूपाचं अज्ञान. सामान्य ज्ञान विशेष रूप अज्ञान जर असेल तर भ्रम तयार होतो आणि भ्रमालाच विपरीत ज्ञान असं म्हणतात. रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान नाही म्हणजे काय आहे? अज्ञान. त्या अज्ञानालाच अविद्या, त्या अज्ञानालाच अबोध असं म्हणतात. नाव भिन्न आहे. रज्जूचं असणारं अज्ञान असल्यामुळे भ्रम होतो. भ्रमाला म्हणतात अन्यथा ज्ञान. जशी वस्तू आहे तशी कळत नाही, मग विपरीत रूपाने कळते. रज्जू रूपाने कळाली नाही तर मग ज्याने त्याला काय म्हणतात सर्पाचं खेळ दाखवणारं गारुडी. ज्याने गारुड्याचे खेळ चांगले पाहिले तो जर त्या रज्जूला पाहू लागला की त्याला सर्प दिसतो. एखादा माळी असेल तर त्याला मोगऱ्याचा हार दिसतो. एखादा गुराखी असेल तर गाईच्या पाठीमागे चालणारी हातातली काठी त्याला दिसते. शेतकरी असेल तर त्याला उन्हाळ्यामध्ये जमीन दुबंगली की काय असं वाटतं आहे. हे सगळे संस्कार आहे बरं. प्रत्येकालाच एक भ्रम होईल असं काही सांगता येत नाही आणि एकाएकाला सगळेच भ्रम होईल असं काही सांगता येत नाही. रज्जू एकच आहे पण पाहणारे अनेक रूपाने पाहतात. भगवान श्रीकृष्ण मथुरेत गेले, एकटेच होते पण पाहणाऱ्याला आपापल्याप्रमाणे भ्रम झाला. जे वयोवृद्ध होते त्यांना परमात्मा नातवाप्रमाणे दिसला. जे कंस चाणूर होते त्यांना वैऱ्याप्रमाणे यमराज दिसले. बाकीचे गोपाळ होते त्यांना आपला सखा मित्र दिसले. ज्या काही स्त्रिया होत्या त्यांना परमात्मा मदनाचा पुतळा असाच दिसला. जशी अंतकरणाची भावना असेल तसं अधिष्ठान अनुभवाला येत असतं. हा सगळा प्रकार आहे. रज्जू रूपाने कळाले नाही की अज्ञानामुळे अन्यथा ज्ञान होतं. हे झालं उदाहरण. तसं आपलं आत्मस्वरूप आत्मरूपाने न कळाल्यामुळे सामान्य स्वरूपाने मी आहे असं ज्ञान आपल्याला आहे, पण मी ब्रह्मच आहे असं विशेष रूपाने अज्ञान आहे. आणि मग आत्मस्वरूपाचं अज्ञान ते अन्यथा ज्ञानामध्ये परिवर्तित होतं. अन्यथा ज्ञानाच्या दोन अवस्था, जागृती आणि स्वप्न. तुम्ही असं म्हणा जागृती तर आम्हाला खरी वाटते. आपल्याला खरं वाटून काय फायदा आहे? खरी ठरली पाहिजे ना ती. स्वप्न खोटं हे सगळ्यांना मान्य आहे, जागृती खोटी हे सगळ्यांना मान्य नाही. पण खरं असं आहे स्वप्न आहे ना ते तरी जागृतीपेक्षा थोडं खरं आहे. जागृती तर अजिबात खरी नाही आहे, खरंच नाही ना. वेदामध्ये आता थोडासा विस्तार करावा लागेल. या ओवी सांगणं पुढे दृष्टांत आहे त्यांचा नाही विस्तार करणार. वेदामध्ये थोडा विस्तार करतो बरं आवश्यक असल्यामुळे. स्वप्न कसं पडतं याचा विचार केला वेदामध्ये. आपल्या कंठामध्ये पुरीतत नावाची नाडी आहे. किती मोठी आहे? मोठी नाही, किती लहान आहे ते बघा. नुकताच जन्माला आलेला एखादा बालक त्याच्या डोक्यावरचा एक केस काढायचा मनातल्या मनात, नाहीतर बाळ रडेल. काढला की त्या केसाचे पुन्हा 100 भाग करायचे. एकाचे किती केले? 100. 100वा भाग घ्यायचा आणि त्याचे पुन्हा 100 करायचे. किती झाले आता? 100 गुणिले 100 अधिक नाही बरं, 100 अधिक 100 200 होईल. 100 गुणिले 100 आहे. एका लहान असणाऱ्या डोक्यावरच्या केसाचा 10,000वा हिस्सा जितका सूक्ष्म असेल तितकी सूक्ष्म कंठातली नाडी आहे. त्याला पुरीतत नाडी म्हणतात. आणि त्या नाडीमध्ये आपलं मन फक्त एक क्षणभर जातं. मग जसा संस्कार असेल तसं स्वप्न पडतं बरं. जर वारकरी असेल तर त्याला पंढरपूरच दिसेल, आळंदीत दिसेल, म्हणजे इथं स्वप्न पडतं कंठात. आता इथं पडतं म्हणजे बोटसुद्धा फार मोठं झालं ते, इतकी ते नाडी सूक्ष्म आहे. स्वप्न मन क्षणभर जातं.
म्हणजे काय, जागाही कमी आहे आणि वेळही कमी आहे. मग अल्प काळात आणि अल्प देशामध्ये स्वप्न पडतं म्हणजे अनुभवाला येतं. म्हणजे स्वप्नाला अल्पदेश अल्प काळ असल्यामुळे जर आपण खोटं म्हणत असू तर जागृतीला वेदामध्ये काळही नाही सांगितलेला, देशही सांगितलेला नाही. स्वप्नाला तरी कमीत कमी अल्पदेश आणि अल्प काळ तरी सांगितला. म्हणून आपल्याला ही जागृती अनुभवाला येते की नाही, हे स्वप्नापेक्षा सुद्धा मिथ्या आहे. आपण म्हणत नाही तो भाग वेगळा आहे, तो आपला विचारीपणा आहे. विचारी नाही, अविचारीपणा आहे. आपण म्हणत नाही. कदाचित दुसरा निकष आपण लावला, स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये उपयोगाला येत नाही म्हणून स्वप्न खोटं आहे. म्हणजे कल्पना करा, स्वप्नामध्ये हंडा सापडला, पाण्याचा नाही, सुवर्णमोहरांचा. हे ऐकायला बरं वाटतं. स्वप्नामध्ये सुवर्णमोहरांचा हंडा सापडला, जागृतीमध्ये कामाला येतो का? नाही. बरं, स्वप्नामध्ये राज्य मिळालं, जागृतीमध्ये राज्याभिषेक होतो का? नाही. स्वप्नात अमृत मिळालं, जागृतीमध्ये कोणी अमर होतो? नाही होत. का? स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये उपयोगाला येत नाही म्हणून काय झालं? स्वप्न खोटं. हे जर आपण निकष लावला तर जसे स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये उपयोगाला येत नाही, तसे जागृतीतले पदार्थ तरी कुठं स्वप्नामध्ये उपयोगाला येतात. दोन्ही निकषाने स्वप्नही खोटं आहे, जागृती खोटी आहे. आणि हेच मान्य करता जर आपल्याला जीवनातले दुःख झाले तर या दुःखावरचा उपाय फक्त एवढाच आहे. कोणता? जगन मिथ्यात्वाचा निश्चय. जर आपला मिथ्यात्वाचा निश्चय झाला, खरं मानलं की मनुष्याला दुःख होतं आणि खोटं मानलं की दुःख होत नाही. उदाहरण देतो. बरेच माणसं ते चित्रपट पाहत असतात किंवा आपल्यासारखे लोक रामायण, महाभारत, श्रीकृष्ण मालिका पाहतात. जर ते आपण खरं मानलं ना तर आपल्याला रडू येतं, आणि जर खरं नाही मानलं तर काही परिणाम होत नाही. कधी कधी खरं मानलं तर ह्या माता भगिनीने असा रावण पाहिला आणि तो बिचारा जानकी मातेचं अपहरण पंचवटीमध्ये करत असला तर टीव्हीतला रावण आहे आणि त्याच्या नावानं हे इथं खोलीत बोटं मोडतात. कळतं की नाही? असं का? खरं मानलं की. बरं, आपण खरंच मानतो असं काही नाही. कधी कधी हनुमंतराय लंकेला जाळतात तेव्हा ते खरं वाटतं का आपल्याला? जर खरं वाटत असेल तर टी व्हीवर पाणी ओतावं लागेल. तसं घडत नाही. म्हणून पदार्थ दिसण्यामध्ये नाही दुःख, सुखही नाही. पदार्थाचं मिथ्यात्व मानलं तर दुःख नाही, सत्य मानला तर मात्र दुःखही आहे, सुखही आहे. म्हणून येऊ द्या, किती जागृती येऊ द्या, स्वप्न येऊ द्या, हे मिथ्यात्वाचा निश्चय झाला की दुःखाची तीव्रता कमी होते. आणि म्हणून तर वेदांत शास्त्रामध्ये सकल दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीचा उपाय काय सांगितला? जगन मिथ्यात्व निश्चय. प्रतीतीला येणारं जगत रज्जू सर्पाप्रमाणे किंवा शुक्ती रजताप्रमाणे मिथ्या माना. दिसल्याने फरक पडत नाही, सत्य मानल्याने फरक पडतो आहे. सत्य मानलं की दुःखाचे आघात होतात, हे अन्यथा ज्ञान आहे. बरं, विपरीत ज्ञान आहे. जसा आत्मा आहे तसा न कळाला म्हणजे अज्ञान, न कळाल्यामुळे भ्रम झाला. अन्यथा ज्ञान, विपरीत ज्ञान, त्यालाच ब्रह्मज्ञान असं म्हणतात. त्याच्या दोन अवस्था. मग अन्यथा ज्ञानाच्या दोन्ही अवस्था अज्ञानामध्ये लीन केल्या. ह्या दोन अवस्था व्यक्त आहे. अज्ञानामध्ये लय झाला की अव्यक्त अवस्था आहे. अव्यक्त अवस्था म्हणजेच अज्ञान. त्या अव्यक्ताला म्हणतात अज्ञान. ते दृढ अपरोक्ष ज्ञानाने निवृत्त होतं. ज्ञानोबाने ते सांगतात बघा, 1100 आणि 1 ओवीमध्ये, तैसेनी अन्यथा ज्ञाने जी घेती जागर स्वप्ने ती दोन्ही केली लीने अव्यक्ता माझी. अव्यक्त म्हणजे अज्ञान आणि मग तेही अव्यक्त. ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विरोध आहे. बरं, जसा अंधकाराचा आणि सूर्यप्रकाशाचाच विरोध आहे. ढगांचा आणि अंधकाराचा भेद नाही, विरोध नाही. बरं, मी ते काल एक पुस्तक म्हणजे ग्रंथ वाचत होतो. त्यांनी सांगितलं अंधकार आणि आकाशातले आलेले मेघ यांचा विरोध नाही. उलट असा आहे, अमावस्याला जर अंधकार असेल आणि ढग आलं तर तो अंधकार गडद होतो. तसं अज्ञानाचा आणि कर्माचा विरोध नाही. उलट अज्ञान निवृत्त करण्याकरता कर्म करत राहिला तर अज्ञान वाढते. फक्त जसा अंधकाराचा आणि प्रकाशाचा विरोध आहे तसं आत्मस्वरूपाचा अज्ञान त्याचा आणि अहम ब्रह्मास्मी ब्रह्मज्ञानाचा वृत्तीज्ञानाचा विरोध आहे. म्हणून तेही अव्यक्त. बोध वाढता झिजत.
ते आपला जर बोध वाढत वाढत गेला, दृढ होत गेला, तर अज्ञान म्हणजे अव्यक्त निवृत्त होतं आणि पुरला बोधी म्हणजे पूर्ण बोधामध्ये समस्त सगळ्या प्रकारचं अज्ञान बुडवून जाय. अज्ञान काही सिद्ध होत नाही. पण एकदा अज्ञान निवृत्त जर झालं ना, तर वृत्तीज्ञानसुद्धा राहत नाही. बघा, कालच आपण उदाहरण पाहिलं होतं, रसायन नावाचं औषध जर आपण घेतलं तर ते रोग निवारण करतं, पण रोग निवारण करण्याचं काम संपलं की ते राहत नाही. किंवा अग्नी लाकडाला लागला, लाकडाला जाळण्याचं काम सुरू झालं, लाकूडच संपलं तर मग अग्नी राहत नाही. तसं अनादी काळापासूनचं आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाला निवृत्त करण्याकरता जर आपल्या अंतःकरणाची वृत्ती ब्रह्म आकाराची झाली तर त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. आता त्या वृत्तीचं काम कोणतं होतं? अज्ञान नाहीसं करणं. अज्ञान नष्ट केलं की त्याचं काम संपलं. आणि शहाणी माणसं काम झालं की थांबत नसतात. वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबांचे वाक्य, बुवा मोठी माणसं काम घेऊन येतात आणि काम झालं की उभ्या पावली निघून जातात, रिकामी माणसं मात्र बरेच दिवस थांबतात. हे बाबांचं वाक्य बरं, हे माझं वाक्य नाही. हे तसं वृत्ती जी आहे ना, तिचं काम संपलं की वृत्ती राहत नाही. बघा, आणि जर वृत्ती राहिली म्हणजे अहम ब्रह्म इति आकाराची वृत्तीज्ञान राहिलं तर तो सुद्धा एक प्रकारचा बंध आहे. अमृतानुभवामध्ये हा सगळा विचार आला आहे. जसं अज्ञान हानिकारक आहे, त्याहीपेक्षा ज्ञानाचा अभिमान हानिकारक आहे. आणि खरं ज्ञान राहत नसतं. आणि खऱ्या महात्म्याला त्यामुळेच ज्ञानाचा अभिमान नसतो. त्यामुळेच नाही. भगवान म्हणतात, मनोनिथोरपण परा सांडिजे, व्युत्पत्ती आगवी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे ते जवळी का माझी. ऐका बरं, महापुरुषाला देहाचा अभिमान नाही, महापुरुषाला प्राण मन इंद्रियांचा अभिमान नाही. एवढंच नाही, महापुरुषाला मी ब्रह्म आहे याचाही अभिमान नाही. आणि जर असं असेल तरच खरा महात्मा. ह्याच्यामध्ये तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊनी दिका भ्रम असल्यामुळे अहम ब्रह्म त्याची उपयोगिता आहे. मात्र कुठपर्यंत? जर आपल्याला भ्रम घालवायचा असेल तर अहम ब्रह्मास्मी हे भ्रमज्ञानच जमवावं लागतं, आपल्याला प्राप्त करावं लागतं. आणि जर एकदा भ्रम निवृत्त झाला की तेही सोडून द्यावं लागतं. पायामध्ये काटा रुतला असेल तर दुसऱ्या काट्याने पहिला काटा काढायचा असतो, पण पहिला काढला म्हणून फेकून द्यायचा. आणि जो दुसरा होता, काय सांगू आता उपकार असं म्हणून खिशात ठेवायचा नाही बरं, कारण तो हृदयाला घात करू शकतो. तसं अज्ञानाला घालवलं ज्या वृत्ती ज्ञानाने, त्याचा अभिमान राहू द्यायचा नाही. मग पूर्ण बोधाला प्राप्त झाला. हे कसं घडतं? ते अज्ञान नष्ट कसं होतं? काही ज्ञानोबारांची योजना आहे बघा. आपल्याला अनेक प्रकारचे, काही लोक म्हणतात ज्ञानोबारांनी विस्तार केला, दृष्टांताचा खूपच विस्तार केला. अरे ज्ञानोबारांची दया बघ ना, त्यातून कोणत्या का होईना दृष्टांताने तुझं काम होऊन जाईल. कोणताही दृष्टांत चांगला कळाला की तुला बोध प्राप्त होईल. हे ज्ञानोबारांची दया आहे. आणि जास्त शिकलेला काय वाटतं? विस्तार आहे. काय करावं आता त्याला? काय माणसं कुठेही डोकं लावतात, जिथं लावू नये तिथं लावतात. हे विस्तार नाही आहे, ज्ञानोबारांची दया आहे बघा. जैसी भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारी, मग तृप्तीच्या अवसरी नाहीची होय. भोजन कुठपर्यंत करावं? तृप्त होत नाही तोपर्यंत. बरं, मग 2 पंक्ती उठल्या तरी चालेल. पण भोजनाच्या व्यापारी, आपण भोजनाचा व्यापार करतो की नाही? व्यापार म्हणजे जेवण करतो. जेवण करताना काय होतं? 2 गोष्टी घडतात. एकीकडे आपली भूक कमी कमी होत जाते आणि दुसरीकडे तृप्ती वाढत वाढत जाते. अर्थशास्त्रामध्ये सिद्धांत बरं हा, बहुतेक सीमांत उपयोगिता नावाचा एक सिद्धांत आहे अर्थशास्त्रामध्ये, की पण एवढंच आहे की पहिल्या घासाला जे समाधान असतं ना, ते दुसऱ्या घासाला नसतं. तुम्ही चांगलं बघा, ज्याला चांगली भूक लागली त्याला पहिला घास जेवढा गोड लागतो तेवढा दुसरा नाही. असं करता करता शेवटचा घास तेच पदार्थ असतात, वाढणाराही तोच असतो, पण तो शेवटी म्हणतो आता वाढू नका. का? आता त्या प्रत्येकाची उपयोगिता कमी 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 होत गेली. एकीकडे भूक कमी होत जाते आणि दुसरीकडे तृप्ती वाढत वाढत जाते. तसं जर आपण ही साधना करत राहिलो की क्रमाक्रमाने आपलं अज्ञान कमी कमी होत जातं आणि एकीकडे आपला बोध वाढत वाढत जातो. जर आपलं परमार्थामध्ये आपलं चांचल्य कमी होत असेल आणि समाधान वाढत असेल तर समजून घ्यावं आपली साधना योग्य आहे.
आणि जर कालच्यापेक्षा समाधान बिघडलं असेल किंवा गावाकडून येताना जे समाधान होतं ते आता नसेल तर समजून घ्यावा आपल्या साधनेला बरेच छिद्र पडलेले आहेत. त्यामुळे काही साधना थांबत नाही, सगळी साधना निघून जाते आहे. हे आपलंच मन सांगता, हे काही एक सरी काढून सांगायचं काम नाही आहे किंवा याला काही सोनोग्राफी करायचं काम नाही आहे. हे आपलं अंतर्मनच सांगतं की आपण किती समाधानात आहे. म्हणून आपल्याकडे एकीकडे अज्ञान कमी, द्वेष, विकार, विषयाच्या वासना कमी कमी होत गेल्या पाहिजे आणि दुसरीकडे समाधान वाढलं पाहिजे. समजून घ्यावा आपला प्रवास यथायोग्य आहे, आपण महामार्गावर आहे आणि या मार्गावर चालला तरच परमार्थातली समृद्धी आहे असं त्याचा अर्थ आहे. जैसी भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारी. अवधारी म्हणजे लक्ष दे. एकीकडे भूक जिरत जिरत जाते, मग शेवटी तृप्तीच्या अवसरी जेव्हा तृप्ती प्राप्त होते त्यावेळेला नाहीची होय काय. क्षुधा म्हणजे भूक पूर्णपणे नाहीच होत्या. हे झाले उदाहरण. सिद्धांत सगळा पुढे येणार आहे बरं, सगळा पुढे येणार आहे सिद्धांत. पहिल्यांदा दृष्टांत. दुसरा, नाना चालीची आवाढी वाट होत जाय थोडी, मग पाताला ठाये बुडी देऊनी निमे. ते कधी कधी ना प्रवास आपण करतो ना माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये, तो काही मुक्काम लवकर येतच नाही. अंतर कमी असतं बरं पण मुक्कामच येत नाही. मग नवीन वारकरी असतो, नवीन विद्यार्थी असतो गावाकडून आला, तो आपल्याला विचारतो आता किती लांब आहे. हे काय टप्प्यातच आलं, हे काय हे वळण गेलं की मुक्कामच आला, ते वळण गेलं का दुसरा घाट येतो. त्याच हा घाट ओलांडला गेलं की पाय त्याला मुक्कामच आहे. असं करावं लागतं की नाही. चालीची या वाढी, आपली चाल वाढत वाढत गेली तर वाट होत जाय थोडी, वाट कमी कमी होत जाते बघा. आणि मग पातला ठाई, ठाई म्हणजे ठिकाण, जे ठिकाण प्राप्त करायचं आहे ते ठिकाण प्राप्त झालं की बुडी देवनी निमे, जी वाट आहे ती बुडी देते आणि त्या ठिकाणी नाहीसी होते. याचा अर्थ मुक्काम प्राप्त होतो, श्रम कमी होऊन जातात. सगळ्याचा सिद्धांत हाच आहे बरं. सगळे दृष्टांत एकीकडे काय सांगतात, एवढंच सांगायचे दृष्टांतातून. सिद्धांत हा आहे की जशी जशी आपण साधना करत जातो किंवा आपलं असणारं ज्ञान वाढत जातं तसं एकीकडे समाधान वाढतं आणि दुसरीकडे अज्ञान कमी कमी होत जातं. हाच रोग आहे सगळा. अनुभवाचं उदाहरण तिसरं, का जागृती जम उद्दीपे तव तव निद्रा हरपे, मग जागी नलिया स्वरूपे नाहीची होय. जागृती जम उद्दीपे, उद्दीपे म्हणजे विशेष रूपाने प्रगट होते. उद्दीपन म्हणजेच काय, प्रज्वलित होणं. जागृती अवस्था जशी प्रगट होते तव तव तशी तशी निद्रा हरपे, आपली झोप हरपून जाते. कधी असं होतं की अंथरुणावर उठला तर तो उठलेला दिसतो. त्याला विचारतात घरचे, अरे तू उठला का? हो उठलेलो आहे. उत्तर देण्यापुरतंच उठलेला असतो, बाकी त्याला काही कळत नाही. जे ते पाठीमागं झोपेचे संस्कार असतात ना, त्या आनंदातून त्याला बाहेर येऊ देत नाही लवकर. पण जर तो पूर्ण जागा झाला आणि ज्याला झोपेचा परित्याग करायचा ना, त्याला एक उपाय आहे. एखादा मनुष्य जागा झाला आणि जर अंथरुणावर येऊन बसला तर तो कधी झोपेल सांगता येत नाही. जागं व्हायचं असेल तर त्याला एकच पर्याय आहे, जागृती झाली पहिली वळकटी सोडायची आणि बाहेर यायचं. 2 पावलं बाहेर आला की मग खरा जागा. नाहीतर तो म्हणला नाही मी अंथरुणावर ध्यान करतो सकाळी सकाळी, समाधी लागेल, ध्यान नाही करणार. जागृती जवळ उद्दीपे तव तव निद्रा हरपे, तशी तशी निद्रा हरपून जाते. मग जागी नलिया आणि पूर्ण जागा झाला की स्वरूपे नाहीची होय, ते निद्रा स्वरूपाने पूर्ण नष्ट होते बघा. हे उदाहरण सोडून द्या. हे ना आपुले पूर्णत्व भेटे, जेत चंद्राशी वाडी खुंटे, ते तर शुक्ल पक्ष आटे निशेष जायचा. आता कोणता पक्ष सुरू आहे? शुक्ल पक्ष सुरू आहे बघा. पौर्णिमेच्या अगोदरचा शुद्ध किंवा शुक्ल पक्ष आणि पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत वद्य किंवा कृष्ण पक्ष. तर मग काय होतं, अमावस्या होऊन गेली पाठीमागं. अमावस्यापासून प्रतिपदेपासून, अमावस्या झाली की प्रतिपदेपासून चंद्राला एक एक कला प्राप्त होते. मग चंद्राची एक एक कला प्राप्त झाली की पौर्णिमेला, म्हणजे आता वट पौर्णिमा आहे पुढच्याच आठवड्यामध्ये, याच आठवड्यात, आज रविवार आहे ना, 2-4 दिवसामध्ये. मग पौर्णिमेला चंद्राला पूर्णत्व प्राप्त होतं. एकीकडे पूर्णत्व प्राप्त होतं, पण जसं जसं पूर्णत्व प्राप्त झालं तसा तसा शुद्ध पक्ष कमी कमी होत जातो बघा. हे ना आपुले पूर्णत्व भेटे, जेत चंद्राशी वाडी खुंटे. चंद्राची वाढ कुठपर्यंत होते?
पौर्णिमेपर्यंतच होते 15 दिवसामध्ये, नंतर वाढत नाही, कमी कमी होत जाते. वाढी खुंटे म्हणजे वाढ थांबते. तेथं शुक्ल पक्ष आटी निशेष जैसा. पौर्णिमेला ज्याप्रमाणे पूर्ण शुक्ल पक्षाची आटणी होते, मग नंतर वद्य पक्षाला किंवा कृष्ण पक्षाला प्रारंभ होतो. 2 गोष्टी घडल्या की नाही. चंद्राला पूर्णत्व मिळालं, वाढ झाली होती चंद्राची. दुसरीकडे शुक्ल पक्ष कमी कमी होत गेला. तसं आपलं पूर्ण ज्ञान वाढत गेलं की अज्ञान पूर्ण नष्ट होऊन जातं. हे झालं दृष्टांत. सिद्धांत या उहिते बरं. आता तैसा बोध्य जात गिळीत बोधू बोध ए मज आत मिसळला तीत साध्यंत अबोध गेला. दृष्टांत एवढे आले पण सिद्धांत एकच आहे. आता पुन्हा नवीन दृष्टांत पुढे येणार आहे, सिद्धांत पुढे एकच येणार आहे. ज्ञानोबांची योजना आहे बघा. अनेक दृष्टांत द्यायचे, सिद्धांत एका ओळीमध्ये प्रतिपादन करायचं. ज्ञानोबांचं अंतकरण आईचं अंतकरण आहे. जशी ती आई असते की नाही, लहान मुला सगळ्यात मोठं काम कोणतं असेल कठीण, लहान मुलाला जीव घालणं सगळ्यात कठीण काम. आणि जर त्याला खेळण्याची आवड असेल तर मग ते जेवतच नाही. मग त्याला असं गोड गोड बोलून जवळ आणून मग त्याला ती आई, ते फक्त ती आईला कळतं, माणसाला ते कळणार नाही. मग गोड बोलते आणि काय त्या मुलाचं प्रेम असेल, ते आई म्हणते हा मामाचा घास आहे, खातं बघा. ते मामावर प्रेम असतं, त्याचं काय असतं काय माहिती, पण हा चिवचा घास, काऊचा घास असं म्हणून ते जेवतं. कठीण आहे की नाही, पण आईच्या अंतकरणातली दया आहे. एका घासाची ते 20 घास करते आणि मुलाला जेव घालते. बाळ जे जेव विजे ते घास 21 आठा एकीचे. तसे ज्ञानोबा साधकांची आई बघा, साधकांचा मायबाप. मग या साधकाला या बोधाचं पक्वांना खाऊ घालायचं. मग दृष्टांताची योजना करतात. हा नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा, तिसरा नाही तर चौथा, पण 5 झाला पाहिजे. दृष्टांतातून तो सिद्धांतापर्यंत गेला पाहिजे. सिद्धांत सांगतात. आता एक बारकावा बघा. परमात्मा स्वरूपाला जाणायचं असेल ना, तर परमात्मा हा फक्त ज्ञानाचा विषय आहे. ज्ञाने वाचुनी कवने उपाया नाही. परमात्मा स्वरूपाचं ज्ञान सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म वस्तूच्या ज्ञानाकरता स्थूलाची आपल्याला आवश्यकता असते बघा. उदाहरण आपण कायम पाहतो, प्रतिपदेचा चंद्र पाहायचा असेल तर आपल्याला डोंगराकडे बघावं लागतं. डोंगरावरचं झाड, झाडाची मोठी फांदी, त्याची लहान फांदी, त्या फांदीचा डहाळा, डहाळ्यावर असणारं शेवटचं पान आणि पानाच्या आडवा असणारा चंद्र, हे बघावं लागतं की नाही. दाखवायचा होता चंद्र, पण अगोदर सूक्ष्म असल्यामुळे सगळ्या उपाधीचा स्थूलाचा आपण विचार केला. तसं जाणायची ब्रह्मवस्तू ज्ञानाच्या द्वारे जाणायची, पण जगत नावाची उपाधी तिचा स्वीकार करावा लागतो. तो झाला आध्यारोप. नसलेलं जगत स्वीकारलं की आध्यारोप, आणि ज्याचा स्वीकार केला त्याचा पुन्हा परित्याग करायचा, बाजूला सारायचं. डोंगर बाजूला, झाड बाजूला, फांद्या उपफांद्या, डहाळा बाजूला, मग चंद्र पाहायचा. तसं स्थूल जगत बाजूला करायचं. जगताचं कारण असणारं अज्ञान ते बाजूला करायचं. जे अवशिष्ट राहिलं त्याला ब्रह्म असं म्हणतात. हे कधी होतं? जे जे बुद्धीने जाणले जातात त्या सगळ्या पदार्थाला बोध्य पदार्थ असं म्हणतात. आणि बोध्य म्हणजे काय? दृश्य पदार्थ. दृश्य जगताला बाजूला सारलं की अदृश्य दर्शने संतांची या मग परब्रह्म दिसतं. म्हणून इथं ओवी तशी आली आहे, तैसा त्याप्रमाणे बोध्य जात. जात म्हणजे समूह. जे जे जाणण्याचे विषय असतात ना ते सगळे बोध्य पदार्थ असतात. त्याला इदम पदाचे विषय म्हणतात. चांगलं एक आणखीन एक सिद्धांताचं वाक्य, जे जे पदार्थ जाणले जातात ते जगत असतं आणि जे जाणण्याचा विषय होत नाही ते परब्रह्म असतं. पण जे जाणण्याचा विषय होत नाही ते जर जाणायचं असेल तर जे जे जाणण्याचे विषय असतात जगत, त्याला जाणावं लागतं. त्याला बाजूला केलं की मग अवशिष्ट शिल्लक राहिलेलं उर्वरित ते परब्रह्म असतं. म्हणून बोध्य जात सगळे दृश्य पदार्थ गिळीत, त्यांचा ग्रास करत, त्यांना नाश करत, बोधू जो काही बोध आहे, ज्ञान आहे, त्याच बोधाने बोधे ए मज आत, तो माझ्या स्वरूपामध्ये येतो आणि माझ्या स्वरूपाशी मिसळला की मग तेथं स आदी अंत अबोध गेला. साध्यंत शब्द कसा आहे? स आदी अंत संधी झाली बघा. स आदी दीर्घादेश, आदी अंत यनादेश.
साध्यंत म्हणजे परिपूर्ण, प्रारंभापासून तर शेवटपर्यंत. अबोध म्हणजे अज्ञान गेला, नाहीसा होऊन जातो. भाव असा, आपण जेव्हा परमात्मा स्वरूपाला जाणतो, जगताचे दृश्य पदार्थ आपल्या समोर आले की आपण त्यांचा निराश करतो, बाध करतो. मग अवशिष्ट राहिलेलं जे काही, जसं की आपण म्हणतो की नाही, बाह्य पदार्थाच्या जाणण्यासाठी आपल्याला वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्तीची गरज आहे. पण जेव्हा आत्मस्वरूपाचं आपल्याला ज्ञान करायचं आहे तेव्हा फक्त वृत्ती व्याप्तीची गरज आहे, फलव्याप्तीची गरज नाही. वृत्ती अंतर्मुख झाले की अज्ञानाला नष्ट करते आणि मग अवशिष्ट राहिलं जे परब्रह्म आहे ते शिल्लक राहतं. त्या परब्रह्माशी जीव जर एकरूप झाला तर त्याला बाध सामानाधिकरण्य म्हणतात. बरं, कूटस्थ चैतन्याचं ब्रह्मचैतन्याचं ऐक्य कायमचंच आहे, त्याला मुख्य समानाधिकरण्य. आणि जीवाने आपल्या स्वरूपाचा बाध करून परमात्म स्वरूपाशी एकरूप होणं याला बाध सामानाधिकरण्य असं म्हणतात. कारण नियम असा आहे, आद्यस्थ किंवा खोटा पदार्थ त्याची निवृत्ती अधिष्ठान रूपच होत असते. उदाहरण, रज्जूवर सर्प भासला, खरा का खोटा? खोटाच ना, खोटाच आहे. गुरुवारी मारुती बाबा सांगतात, एका घरात सर्प निघाला आणि ते विचारसागराचा पाठ ऐकून विद्यार्थी चालला होता. त्याने ऐकलं होतं की काय, रज्जूच्या ज्ञानाने सर्प निवृत्त होतो. सगळे लोक जमा झाले होते आणि विचारलं लोकांना, गर्दी झाली की लोकांना थांबा वाटतं. बरं, ते काय आपलं काम असो नसो, पण गर्दी झाली की लोक 2 मिनटं का व्हायना वेळ देणारच. काय झालं हो, आणि जाऊ दे आपलं काही काम असं नाही. काम असलं की थांबतात, गाडीला बाजूला लावतात बघा. आणि एरवी फार गर्दी असते, म्हणजे खूप घाई असते, पण गर्दी झाली की माणसं थांबतात. तसं त्याने विचारलं, विचारसागराचा पाठ सुटला होता. काय झालं हो म्हणे, सर्प निघाला, असं एक दोरी घेऊन या. लोकांना वाटलं मांत्रिक वगैरे असे, सर्पाला बांधून नेईल. आणि मग त्याने लोकांना सांगितलं, याला रज्जू म्हणतात. रज्जू ज्ञानाने सर्प निवृत्त होतो. अरे, रज्जू ज्ञानाने सर्प निवृत्त होतो हे खरं आहे, पण तो सर्प खोटा असावा लागतो. खरा सर्प रज्जू ज्ञानाने निवृत्त होत नाही, खऱ्या सर्पाला बिळातूनच काढावं लागतं, तेव्हा ते निवृत्त होतं. पण रज्जूवर सर्प जर भासला असेल तर एखादा व्यक्ती कंदील आणतो, प्रकाशाच्या द्वारे आपल्यालाच त्या रज्जूचं ज्ञान करून देतो. आणि मग रज्जूचं जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा आपण काय म्हणतो, अरे इथे मला सर्प दिसला, हा सर्प अगोदरही नव्हता, उत्पत्तीच्या अगोदरही नव्हता, आता मला रज्जू रूपाने ज्ञान झालं, आताही नाही. याचा अर्थ मधल्या काळात दिसत होता तेव्हाही नव्हताच, म्हणजे सर्प खोटा होता. मग आता रज्जूचं ज्ञान झालं तर सर्प गेला कुठं? बिळात नाही, बरं एखाद्या घरात नाही. मग खोटा पदार्थ जिथे भासतो, अधिष्ठान ज्ञानाने त्याची निवृत्ती अधिष्ठान रूपच होत असते. म्हणून अध्यस्थ संपूर्ण जगत आहे आणि संपूर्ण अध्यस्थ जगताचा जर खोट्यापणाचा निश्चय झाला त्याला म्हणतात बाध. आणि बाध पदार्थाचा केला की बाधित पदार्थ अधिष्ठान रूपच असतो, याला बाध समानाधिकरण्य असं म्हणतात. रज्जूवरचा सर्प खोटा आहे, खोट्याचा बाध होत असतो. बाध होणं म्हणजे खोटं ठरणं. बाध झाला की त्याची निवृत्ती अधिष्ठान रूप झाली. तसं संपूर्ण जगत, त्या जगतातला असणारा जीवसुद्धा जर खोटा ठरला तर मग तो परब्रह्माशी एकरूप होतो. म्हणून तैसा बोध्य जात गिळित, बोध बोधेय मज आत. तो बोध रूपानेच मज आत म्हणजे माझ्या परब्रह्म स्वरूपाशी एकरूप होतो. आणि मिसळाला म्हणजे एकरूप झाला की तेथं साध्यंत अबोध गेला, परिपूर्ण अज्ञान निघून गेलं. आणि अज्ञान निघून गेलं, पण जो जीव परब्रह्माशी एकरूप होत होता तो शिल्लक राहिला वेगळेपणाने का ब्रह्मस्वरूप झाला. भगवान म्हणतात तो शिल्लक राहत नाही. इथं परमार्थातला व्यवहार असा आहे, जर आपण आपलं जीवत्व दिलं, आपण आपल्याला खोटं ठरवलं की इतका म्हणजे व्यापार चांगला आहे, द्यायचं खोटं आणि मिळवायचं खरं, असा व्यापार आहे का कुठं व्यवहारामध्ये? कुठंच नाही. परमार्थात आहे जीवत्व खोटं आहे. जसं आरशामध्ये प्रतिबिंब प्रकट व्हावं ते खोटं आहे, तसं अंतःकरणामध्ये पडलेलं व्यापक चैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव, ते खोटं आहे. खोटं जरी असेल तर द्यायचं खोटं आणि मिळवायचं काय? परब्रह्मरूपत्व. इतका व्यापार चांगला आहे तरी लोक का करत नाही?
हा शंकेचा ठाव किर होय, परी न धरावी तोवा, कारण इथं बुद्धी चांगली व्हावी लागते. स्वतःचा नाश केला ना तर इथं नाश म्हणजे आत्महत्या नाही आहे, हे पण ध्यानात ठेवा. नाश करणं म्हणजे स्वतःला खोटं ठरवणं, कारण जीवत्व खोटं आहे ना, म्हणून तर ठेविता हा पायी जीव थोडा. जीवत्व दशा खोटीच आहे, अंतःकरण उपाधीमुळे आलेलं आहे, स्वच्छ अंतःकरण आहे म्हणून जीवत्व आलं. द्यायचं आहे खोटं, मला स्वतःला खोटं ठरवायचं आहे आपण आपल्याला, आणि खोटं ठरलं आपण आपला बात करून घेतला तर मग परब्रह्माशी मिसळता येतं. इथं थोडीशी जरी उणीव राहिली ना तर चालत नाही. ते बाबा एक उदाहरण सांगत असतात, एक मैत्रीण आहे ना, ते शिवणकाम करायचे. शिवणकाम करायचे, त्याला धागे अनेक प्रकारचे वापरावे लागतात. तो धागा ज्याला गुंडाळलेला असतो त्याला गुंडी म्हणतात बघा, मोठी धाग्याची. मग एक दुसरी मैत्रीण भेटायला आली, त्याला ते विशिष्ट प्रकारची रंगाच्या धाग्याची गुंडी त्याला पसंत पडली, आणि मग तिने आपल्या समोरच्या मैत्रिणीची नजर चुकविली आणि ती आपल्या काखेत गुंडी ठेवली. चोरायची होती तिला. त्या पहिल्या मैत्रिणीच्या लक्षात आलं, ही कुठं CCTV होता काय माहिती, पण तिने पाहिलं ते की हिने आपली असणारी धाग्याची गुंडी चोरली आहे. पण आता द्या असं कसं म्हणावं, अपमान होईल. पण तिने सांगितलं, बघ तू आली ना, मला इतका आनंद झाला आहे, इतका आनंद झाला. आणि मग आनंद झाला की माणसं नाचत असतात. मला असं वाटतं आपण दोघांनी नृत्य करावं. ते म्हणजे चालतं आहे, पण ते काखेत गुंडी होती त्यामुळे ते एक हात वर करून नाचायचे. ते म्हणजे असं नाही म्हणे, दोन्ही हात वर करून नाचलं पाहिजे मोकळं होऊन. दोन्ही हात वर केले तर ते काखेतली गुंडी निघून गेली. तसंच आहे, परमार्थामध्ये थोडंसं ठेवलं ना तर आनंद नाही, इथं मोकळंच व्हावं लागतं, सगळं मोकळं. तसा आनंद आहे. म्हणून इथं जीवत्व ठेवता येत नाही. जीवत्व दिलं की मग ब्रह्मत्व प्राप्त होतं, असं त्याचा अर्थ आहे. तैसा बोध्य जात गिळीत, बोधू बोध एमज आत, मिसळला तेत साध्यंत अबोध गेला, अज्ञान पूर्ण गेलं तो राहतो कसा, परब्रह्माशी एकरूप होतो कसा, याचा विचार पुढे सांगता. तेव्हा कल्पांताची वेळी, नदी सिंधूचे पेंडवळे, मोडोनी भरले जळे आब्रह्म जैसे. कल्पांताच्या वेळेला नदी आणि सिंधू म्हणजे समुद्र यांची मर्यादा मोडून ज्याप्रमाणे अगदी ब्रह्मलोकापर्यंत फक्त पाणीच पाणी भरलं जातं, भरिले जळे, एका पाण्याशिवाय दुसरं काही राहत नाही. सिंधूही नाही, नदीही नाही. तसं परब्रह्म स्वरूपामध्ये जीवही नाही आणि ईश्वर भाव पण नाही, फक्त पाणीच. जसं तिकडं तसं इकडं केवळ ब्रह्म, असा अर्थ. दुसरं उदाहरण, नाना गेलिया घटमठ, आकाश ठाके एकवट, का जळवणे काष्टे काष्ट वन्नीची होय, गेलिया घटमठ. घटही फुटला आणि चांगला मेहनत करून बांधलेला मठही फुटला. मठातला आकाश गेलं आणि घाटातलंही आकाश गेलं, राहिलं काय? आकाश ठाके एकवट, एकटं फक्त आकाश म्हणजे पोकळीच राहिली. का जळवणे काष्टे काष्ट वन्नीची वय, एका लाकडाने दुसरा लाकूड जाळलं, मग काय झालं? फक्त वन्नीच झाला, दुसरं काही राहिलं नाही. याच्यातून फक्त एकमेवाद्वितीयम ब्रह्म, अद्वैताची सिद्धी करायची. बरं, द्वैत निघून गेलं तर फक्त अद्वैतच कसं राहतं हे सांगण्याकरता सगळे दृष्टांत आहे. ना तरी लेनियाचे ठसे, आटोनी गेलिया मुसे, नाम रूप भेदे जैसे सांडीचे सोने. लेनियाचे ठसे, लेणे म्हणजे अलंकार, अलंकाराचे ठसे म्हणजे आकृती असतात. त्याला एक मुशी असते, त्या मुशीमध्ये रचना असते बघा. त्या रचनेमध्ये अगोदर मेण लावलेलं असतं, त्यामध्ये सोन्याचं पाणी करायचं, मुशीत ओतायचं. काय होतं? ते सोन्याचं पाणी त्याबरोबर आकारात जाऊन राहतं, पण चिटकत नाही. का? अगोदर मेण लावलेलं आहे. किंवा हे जे दुसरं उदाहरण सांगतो लक्षात येण्यासारखं, इडली करतात ना, त्या इडलीचं जे पातेलं असतं ना त्याच्यात अगोदर थोडंसं तेल लावलं जातं आणि मग त्याच्यात ते मिश्रण टाकायचं आणि वाफेवर शिजवायचं. पातेलं पालथं केलं का इडली लगेच खाली पडते, चिटकत नाही. सहज सांगितलं तुम्हाला. लेणी मुशीमध्ये जर तो रस ओतला की मग लेणी याचे ठसे आटवणी गेल्या, अलंकारामध्ये मुशीत ओतावे लागतात. आणि आटणी करायची म्हटलं तर मग तरी मुशीतच ओतावे लागतात, पण ती मुस वेगळी असते. लेणी याचे ठसे आटवणी गेलिया मुशी, त्या मुशीमध्ये अलंकाराचे ठसे आटणी केले तर मग काय राहिलं? फक्त पाणीच पाणी राहिलं. मग आता हे मंगळसूत्र आहे, ही अंगठी आहे, ही हातातली साखळी आहे, गळ्यातली साखळी आहे, कमरेची साखळी आहे, पैंजण आहे, हे सगळे नाम रूप भेद सांडीचे सोने.
सोनं सोने स्वरूपाने राहतं, पण सोन्याला फक्त नाम आणि रूप काही नसतं बरं, म्हणजे अलंकाराचं नाम आणि रूप नसतं. हेही असो, हेही दृष्टांत राहू द्या. ज्ञानोबा म्हणतात, चेइलिया हेही असो चेइलिया, हे स्वप्न नाही झालिया, मग आपणची आपण या उरी जे जैसे. ते मनन नावाचा प्रकार आला की नाही, हे मननाकरता सगळं दृष्टांत किती गोड उदाहरण बघा. आपण जाग झालो, जाग होण्याच्या अगोदर आपल्याला गाढ झोप लागलेली असते, आणि गाढ झोप जर थोडीशी खंडित झाली की स्वप्न पडत असतं. स्वप्नामध्ये अनेक पदार्थ अनुभवाला येतात की नाही. मग स्वप्नातलं अनेकत्व जायचं असेल आणि एकत्व यायचं असेल तर काय पर्याय आहे? एकतर स्वप्नातून झोप लागावी, पण ती लयरूप निवृत्ती आहे. मग खरं काय आहे? परिपूर्ण जागं व्हावं. स्वप्नातून जागा झाला हेही असो चेइलिया, हे स्वप्न नाही झालिया, स्वप्न परिपूर्ण नाही झालं तर मग आपणची आपण या उरी जे जैसे, आपणच आपल्या रूपाने शिल्लक राहतो. किती उदाहरण गोड आहे. स्वप्नात अनेकत्व अनुभवाला आलं होतं, पण खरा जर जागा झाला तर अनेकत्व द्वैत निघून जातं आणि एकटाच आपण शिल्लक राहतो. हे जसं आहे तसं जर आपल्याला खरा बोध प्राप्त झाला आणि त्या बोधामध्ये जर आपल्याला आत्मजागृती आली तर जगत नावाचं स्वप्न राहत नाही, आपणच फक्त आपल्या रूपाने शिल्लक राहतो. उदाहरण झालं सिद्धांत बघा. तैसा मी एक वाचुनी काही, तया तयाही सकट नाही, हे चौथी भक्ती पाही माझी तो लाही. तैसा यावर दिलेल्या दृष्टांताप्रमाणे आज्ञान गेलं बघा. 6व्या ओवीमध्ये अबोध गेलेला आहे, म्हणजे आज्ञान गेलं. आज्ञान गेलं की आज्ञानाचं कार्य तेही जात असतं. मग आज्ञानाचं कार्य गेलं, आज्ञानही गेलं, शिल्लक काय राहिलं? शिल्लक राहिला परमात्मा. आणि तो परमात्मा एकटाच एक काही यात नवल नाही. त्या परमात्म्याला जाणण्याकरता जो साधक गेला तोही वेगळा राहत नाही. जर तो वेगळा राहिला तर द्वैतापत्ती येईल बरं. म्हणून तर म्हटले बघा, ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. ब्रह्मस्वरूपाला जाणारा ब्रह्मच होतो. याचा अर्थ अगोदर तो जरी जीव असेल तरी जीव राहत नाही. मग तो जीव हे भाष सरे, आ ब्रह्म परमात्म बोधे भरे, ऐसे भजती ज्ञानाध्वरे एकत्वे येणे. तैसा मी एकटा आहे, मी एका वाचून काही, तया म्हणजे त्याला, त्याच्या सहितही नाही, म्हणजे तो त्याच्या स्वरूपाच्या सगट. मी जो एक रूप आहे तो आणि मी असे म्हणता येत नाही बरं आता. कारण जर तो म्हटलं की पुन्हा द्वैत आलं, मी म्हटला की मी वेगळेपणा आला. म्हणून तो आणि मी दोघं नाही, फक्त मीच मी. पण मी वाचून मी बरं. इदं तेसे वाळले, जे मीपणे विनटा हरले, ते रूप पाहिजे आपले आपणची. तैसा एक मी एक वाचून काही, तया तयाही सकट नाही, हे चौथी भक्ती पाही. भगवान म्हणतात, अर्जुना याला चौथी भक्ती म्हणतात बरं. पण ही चौथी भक्ती म्हणजे प्रकार 4 आहे असं नाही. चौथी भक्ती म्हणजे स्वरूपस्थिती, किंवा याला शुद्ध ज्ञान असं म्हणतात. आणि ही माझी भक्ती. श्लोकामध्ये भाव काय आला? मद्भक्तिम लभते पराम. पराभक्ती म्हटलं की नाही. तर ज्या ठिकाणी कोणतंही अज्ञान नाही, अज्ञान कार्याचं द्वैत नाही, द्वैताला घालवणारं अहम ब्रह्मास्मिताकार वृत्तीज्ञानही नाही, फक्त स्वरूप आणि स्वरूपाचं आहे, त्या स्वरूपस्थितीला म्हणतात चौथी भक्ती. हे सुद्धा आम्ही सापेक्ष म्हणलो आहे बरं. चौथी भक्ती पाही माझी तो लाही. ही माझी चौथी भक्ती म्हणजे स्वरूपस्थिती, त्याला प्राप्त म्हणते. याला चौथी म्हटलं की चौथा क्रमांक आहे की याचा? भगवान म्हणतात तसं नाही रे अर्जुना. पाठीमागे 3 भक्ताचे प्रकार आले ना, म्हणून याला चौथी म्हणावी लागते. नाहीतर चौथी वगैरे काही नाही बघाय. येर आर्थ जिज्ञासु अर्थार्थी, हे भजती जिय पंथी, ते तिन्ही पावोनी चौथी म्हणी पता आहे. एरवी तिजी ना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी सहजस्थिती भक्ती नाम. एर म्हणजे इतर. भक्ताचे 4 प्रकार आले ना. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृती अर्जुन, आर्थो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. मग बाकीचे सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोणता आहे? उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्म व मे मतम. कारण का भगवान म्हणतात तो माझा आत्मा आहे. ज्ञानी भक्त सर्वात श्रेष्ठ, आणि त्याने केलेली भक्तीसुद्धा सर्वश्रेष्ठ.
आता ती 4थ्या क्रमांकाची आहे, पण 4था क्रमांक कशामुळे आला? अगोदरचे 3 होते ना, म्हणून आला आहे. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी, अर्थभक्त असेल, जिज्ञासू असेल, अर्थार्थी असेल. अर्थ म्हणजे संकटग्रस्त, जिज्ञासू म्हणजे जाणण्याची इच्छा करणारा, आणि अर्थार्थी म्हणजे द्रव्याची अपेक्षा ठेवणारा. हे भक्तच आहे. पण हे भजती जी पंथी, ज्या मार्गाने हे देवाचं भजन करतात, ते तिन्ही पावोनी. जरी पावोनी शब्द आला तर त्याचा अर्थ पाहोनी. हे तिन्ही पाहून 4थी मणिपत आहे. आमच्या या ब्रह्मस्वरूप स्थितीला आम्ही 4थी भक्ती असं म्हणतो आहे का? बाकीचे 3 होते म्हणून 4थी म्हणायची. एरवी विचार केला तर तिजी ना 4थी, हे पहिली ना सरती, पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. एरवी विचार करून पाहिला तर ही जी काही माझी स्वरूपस्थिती आहे ना, ज्याला भगवंताने सहज स्थिती असं म्हटलं आहे, हे तिजी ना 4थी. तिसरी भक्ती नाही, 4थी पण भक्ती नाही. पण पहिली दुसरी म्हणा, हे पहिली ना, आणि सरती म्हणजे काय? शेवटची. हे प्रारंभाची पण नाही, शेवटची पण नाही, तिसरीही नाही, 4थी पण नाही. पहिली दुसरी. आता जिथं पहिली शेवटची नाही तिथं पहिली दुसरी काय असणार आहे? म्हणजे ही कशी आहे? माझी सहज स्थिती, माझी जी काही स्वरूपस्थिती आहे त्याला भगवंताने भक्ती असं नाव दिलेलं आहे बरं. म्हणून खऱ्या भक्तीत आणि खऱ्या ज्ञानात कोणताच भेद नाही. जे माणसं भांडणं करतात ना, भक्ती श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ, त्यांना वर्मच कळालं नाही. आणि जे भांडणं करतात ना, त्यांना भक्तीहून काही घेणं नसतं, ज्ञानाहून पण काही घेणं देणं नसतं. भक्ती पण करायची नाही म्हणून भक्तीला नाव ठेवायचं, ज्ञानही संपादन करायचं नाही, ज्ञानालाही नाव ठेवायचं, काहीच करायचं नाही, फक्त भांडणं करायचे. पण खऱ्यामध्ये काय? निर्विवाद तत्व आहे बघा. माझी सहज स्थिती, भगवान म्हणतात माझी स्वरूपस्थिती, याला भक्ती असं म्हणतात. भक्तीत प्रेम असतं की नाही? आणि मनुष्याचं प्रेम कुठं असतं? जो अत्यंत आनंद स्वरूप असतो ना, इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः. जिथे मनुष्याचं प्रेम असतं त्याला आनंद मिळतो बघा. आनंदम ब्रह्म आहे, आणि ब्रह्मस्वरूपाचा आनंद सर्वात जास्त आपल्याला आवडता आहे. जे आवडतं असतं त्याला प्रेम, प्रेमाला भक्ती म्हणतात. म्हणून प्रेम म्हणजेच भक्ती, आणि सहज स्थिती म्हणजे आनंद कुठं वेगळा आहे? माझी सहज स्थिती भक्ती हे नाम भगवंताने आपल्या स्वरूपस्थितीलाच भक्ती असं नाव दिलं आहे. आणि ही माझी श्रेष्ठ भक्ती त्याला प्राप्त होते. याचा अर्थ त्या साधकाला जो क्रमाक्रमाने आलेला आहे त्याला स्वरूपस्थिती प्राप्त होते. ही स्वरूपस्थिती, परब्रह्मस्थिती, त्याला भक्ती नाव वेगळे आहे, त्याचा अर्थ मात्र वेगळा आहे. स्वयंप्रकाश जे चैतन्य स्वरूप आहे ना, त्याला सहजस्थिती असं म्हणतात. आणि याच सहजस्थितीमध्ये काय प्रकार होतात, हे किती अखंड स्वरूपाचे आहे त्याचा विचार येईल, तो आपण चिंतन उद्या करू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव